सध्या राज्यभरात एक सीडी स्कॅन्डल धुमाकूळ घालते आणि या सीडी स्कॅन्डलच्या केंद्रस्थानी आहे प्रफुल्ल लोढा नावाचा एक मोहरा। पण आता प्रफुल्ल लोढावरनं लक्ष हटवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल निर्माण झालाय आणि हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे एकनाथ खडसेंचा मुलगा निखिल खडसेच्या मृत्यूविषयी आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। हा मृत्यू नेमका कसा झाला असा एक सवाल केला जातोय। नेमकं प्रकरण काय आपण पाहूयात। निखिल खडसेंची आत्महत्या की हत्या? 1 मे 2013 ला मुक्ताईनगरमध्ये नेमकं काय घडलं? निखिल खडसेंच्या मृत्यूवरून खडसे महाजन आमने सामने। त्यांचा खून का आत्महत्या आहे यांनीच काढलं शोधून। तर तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिम्मत असेल, खरं सरकार तुझं ऐकत असेल तर सीबीआय कडून चौकशी करत सत्य काय ते बाहेर काढ। गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे सध्या सीडी स्कॅन्डलवरनं एकमेकांवर तुटून पडले। हे कमी होतं की काय? तोच पुन्हा एका जुन्या मुद्द्यावरनं या दोघांमध्ये नव्यानं वाद सुरू झाला। हा नवा वाद आहे निखिल खडसेंचा मृत्यू नेमका कसा झाला। निखिल खडसे हा एकनाथ खडसेंचा एकुलता एक मुलगा। 2013 मध्ये निखिल खडसे यांनी आत्महत्या केली। मात्र निखिल खडसेंची ही आत्महत्या होती की हत्या असा सवाल गिरीश महाजनांनी केला। त्यासाठी महाजनांनी दाखला दिलाय प्रफुल्ल लोढांचा। निखिल खडसेंचा मृत्यू झाला त्यावेळी निखिल खडसेंची हत्या की आत्महत्या असा सवाल प्रफुल्ल लोढानं केल्याचा दावा गिरीश महाजनांनी केलाय। तर मुलाच्या मृत्यूवरून राजकारण सुरू झाल्यानं खडसे चांगले चिडलेत। मुलाच्या मृत्यूवरनं इशारे कसले देता? दम असेल तर चौकशी करा असं आव्हान खडसेंनी दिलंय। मग खडसे साहेबांच्या वैयक्तिक मुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे हे जर तुम्हाला दाखवू का? तुम्ही वाजून दाखवता का लोकांना? त्यांचा खून का आत्महत्या आहे यांनीच काढलं शोधून। त्यांनी मागणी केली एसआयटीची। आता हे एसआयटीची मागणी करतात आमची, तुमच्या केली तर मग मला बोलायला लावू नका। त्यांना काय झालं खडसे साहेबांना? ते इतके सध्या निराश झालेले आहेत। म्हणून माझी मागणी आहे की एसआयटी कशाला नेमता सीआयडी कडून आपल्या सीबीआय कडून चौकशी केली पाहिजे ना। एवढं वरिष्ठ पातळीवर मला लहान का लेखता तुम्ही? एवढ्या मोठा जर मर्डर केला असेल तर सीबीआय कडून चौकशी केली पाहिजे। याचं डोकं फिरलेलं दिसतंय। एकुलता एक मुलगा माझा गेला, त्याचं दुःख मधून माझ्या मनातनं गेलेलं नाही। गिरीश महाजनाला मुलगा नसल्यामुळे ते समजू शकणार नाही मुलाचं दुःख काय असतं। म्हणून बेछूट आरोप करायचे। तर तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिम्मत असेल, खरं सरकार तुझं ऐकत असेल तर सीबीआय कडून चौकशी करत सत्य काय ते बाहेर काढ। वारंवार हवेत वाफा कशाला सोडतोय? 1 मे 2013 ला निखिल खडसेंचा मृत्यू झालेला। निखिल खडसे हा एकनाथ खडसेंचा मुलगा आणि रक्षा खडसे यांचे पती। 1 मे 2013 ला निखिल खडसे सकाळी बाहेर गेले होते। निखिल दुपारी घरी परतले। त्यावेळी घरी निखिल यांची आई मंदाताई आणि पत्नी रक्षा खडसे होत्या। एकनाथ खडसे त्यावेळी जळगावातच एका कार्यकर्त्याच्या घरी लग्न समारंभासाठी गेले होते। निखिल दुपारी त्यांच्या खोलीत गेले आणि त्या खोलीतनं गोळ्या झाडल्याचा आवाज आला। खडसे कुटुंबीय निखिल यांच्या खोलीत गेले त्यावेळी निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। निखिल यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधनं स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचं सांगण्यात येत आहे। एकनाथ खडसे तातडीनं घरी पोहोचले। निखिल खडसेंना जळगावात हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मात्र गोळी थेट मेंदूला लागल्यानं निखिल यांचा मृत्यू झाला होता। निखिल खडसेंनी स्वतःला राजकारणात आजमावण्याचाही प्रयत्न केला होता। मात्र त्यांची राजकारणात यायची फारशी इच्छा नव्हती। आईच्या आग्रहामुळे निखिल खडसे राजकारणात आल्याची चर्चा होती। निखिल खडसे जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य होते। 2009 मध्ये विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी निखिल खडसेंचा पराभव केला। स्थानिक राजकारणात खडसे कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता। त्यानंतरही भाजपनं युवा मोर्चा जळगाव जिल्हा उपाध्यक्षपद निखिल खडसेंना दिलं होतं। मात्र राजकारणातल्या अपयशामुळे निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती। तसंच निखिल हे आत्महत्येआधी काही काळ पाठ आणि मानेच्या दुखण्यानं त्रस्त होते। त्या आजारपणाच्या नैराश्यातनं खडसेंनी आत्महत्या केल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती। मात्र निखिल यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही। 2022 मध्ये एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांबद्दल एक विधान केलं होतं। खडसे म्हणाले होते, दुर्दैवानं गिरीश महाजनांना मुलगा नाही, नाहीतर तोही राजकारणात आला असता। खडसे महाजन यांच्यातनं विस्तवही जात नाही। मात्र ज्यावेळी हे आरोप मुलाबाळांपर्यंत जातात त्यावेळी राजकारण अत्यंत खालच्या थराला जातं आणि जिव्हारी लागतं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।